नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण नैवेद्यासाठी केळीचं पान कसं बनवायचं ते या व्हिडिओ मधून बघणार आहोत। त्याच्यासाठी उंची मी 14.5 इंच आणि रुंदी 6.25 इंच अशा पद्धतीने आपण अगोदर पेपरवरती कटिंग करून घेणार आहोत। त्याची रुंदी 6.25 आणि लांबी 14.5 इंच आणि 3 इंच असा आतमध्ये घेऊन असा पानाचा आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून ते पान आपल्याला वाटलं पाहिजे। अशा पद्धतीने हे आकार कट करून घ्यायचा आहे। आकार कट केल्यानंतर आपण याचं अस्तर आणि मेन कापड, याच्यासाठी मी खणाचं कापड घेतलेलं आहे। अशा पद्धतीने खणाच्या कापडावरती अस्तरचं कापड ठेवायचे आणि त्याला कॅनव्हास पेपर लावायचं। कॅनव्हास पेपर लावल्यानंतर अशा पद्धतीने 1/2 इंच मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आणि असे आतमध्ये छोटे छोटे कट्स देऊन हे आपल्याला उलटवून सरळ करून घ्यायचंय। सरळ केल्यानंतर अशा पद्धतीने सेंटर मधून आपण पानाला ज्या शिरा असतात त्या काढणार आहोत। त्याच्यासाठी सेंटर मधून एक लाईन ओढून घेतली आणि साइडनी अशा पद्धतीने या पानाच्या शिरा आपण काढणार आहोत। आधी अगोदर आपण मार्किंग करून घेतलं, दोन्ही साइडला सेम येईल अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि याच्यावरती आपण पिवळ्या कलरच्या दोऱ्याने याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। अशा पद्धतीनं या आपण मार्किंग करून घेतलं होतं, त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। पुढचा व्हिडिओ तुम्हाला काय पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीनं पाठीमागच्या साईडला फोल्ड करून आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे। एक्स्ट्राचा दोरा कट करून घेतला। आता याला साइडनं लेस लावून घ्यायची। मार्केटमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही लेस लावू शकता। मी अशा पद्धतीने ही त्रिकोणी लेस घेतलेली आहे। याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिंक टाइप करा, या लेसची तुम्हाला लिंक मिळून जाईल। अशा पद्धतीने आपण लेस लावून घेणार आहे। बरोबर इथं कोपऱ्याच्या ठिकाणी इथं थोडंसं फोल्ड करायचं आणि मग त्याच्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। म्हणजे काय होतं की व्यवस्थित पानाचा जो शेप आहे तो व्यवस्थित येतो आणि ते दिसायला सुद्धा खूप सुंदर असं दिसतं। हे अशा पद्धतीने आपलं हे पान तयार झालेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद।